नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट जी फॉर SBI क्लर्क जी मेन्स आहे आता 10 तारखेला ते आपण आज बघणार आहोत. तर आजचे जे क्वेश्चन आहेत ते खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि ते तुमच्यासाठी खास करून सिलेक्टिव्ह क्वेश्चन घेतलेले आहेत. तर ते जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर पाहिले तर मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही पेपरमध्ये लीड घेऊ शकता आणि GA या सेक्शनमध्ये स्कोअर करू शकता. आणि थोडंसं मनावर घेऊन जर तुम्ही गोष्टी केल्या तर नक्कीच यावर्षी तुम्हाला SBI क्लर्कमध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. तर आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट क्वेश्चनवरती येऊया. आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्कीच करा जर तुम्हाला आवडलं तर. आता बघा, सुरुवात करूया आपण. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन, एक मिनिट मी पेन टॅब घेतो. बघा, पहिला क्वेश्चन, पहिली न्यूज काय आहे बघा. बघा, रिषभ पंत बघा हायेस्ट पेड प्लेयर आहे IPL मधला. काय हायेस्ट पेड प्लेयर आहे IPL 2025 मधला. आता जे IPL चाललेलं आहे बघा, हा क्वेश्चन येण्याचे दाट चान्सेस आहेत. कारण पाठीमागच्या मी आत्तापर्यंत ट्रेंड बघतोय, आत्तापर्यंत ट्रेंडमध्ये विचारलेला हायेस्ट पेड कोण आहे, किंवा मी ज्यावेळेस एक्झाम दिली होती मेन्सची त्यावेळेस हे विचारलं होतं. त्यामुळे रिषभ पंत हायेस्ट पेड आहे. आणि तो कोणत्या टीममधला आहे ते पण याच्यामध्ये दिलं आहे बघा. हायेस्ट पेड, आता तुम्हाला अमाऊंट लक्षात ठेवावी लागेल. किती आहे? 27 करोड. किती घेतलं त्यांनी? 27 करोड घेतलेलं आहे त्यांनी. आता पुढं बघा, तो कोणाच्यातून खेळतोय तर लखनौ सुपर जायंट्समधून खेळतोय. तो लखनौ सुपर जायंट्समधून खेळतोय, हे लक्षात घ्या जरा. आणि बघा पुढं काय दिलं की फॉलोइंग हिम. आता श्रेयस अय्यर 2 नंबरला आहे. श्रेयस अय्यर किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. त्यांनी 26.75 करोड घेतलेले आहेत. आणि तो श्रेयस अय्यर कोणाच्यातून खेळतोय तर तो पंजाब किंग्समधून खेळतोय. आता हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हे क्वेश्चन पेपरला विचारले जातात म्हणजे जातात. आता बघा, पुढचा क्वेश्चन आहे. पुढचं क्वेश्चन बघा, हा ट्रेव्हिस हेड. कोण आहे हा? ट्रेव्हिस हेड. तुम्हाला माहिती असेल पाठीमागच्या वर्ल्ड कप होता त्याला ट्रेव्हिस हेडनं आपल्याला हरवलं होतं. म्हणजे तो एक माणूस होता, एकमेव असा माणूस होता, त्याने पूर्ण आपल्या इंडियाची बोलती बंद केली होती. आणि त्याने असं सांगितलं होतं की ज्यावेळेस मी खेळा येईन त्यावेळेस पूर्ण इंडियाची बोलती बंद करीन, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी ते करून पण दाखवलं होतं, बरोबर. पण आपल्याला इथं काय बघायचं आहे आता, हा न्यूजमध्ये काय घेतलं, कारण पाठीमागच्या वेळेस हा न्यूजमध्ये खूप चर्चेत होता. त्यामुळे हा क्वेश्चन मी इथं घेतलेला आहे, किंवा ही न्यूज घेतलेला आहे. बघा, ट्रॅव्हिस हेड त्याने काय केलं, विन झाला आहे मेडन ॲलन बॉर्डर मेडल 2025चा ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड. त्याला काय भेटला आहे? ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड आहे. काय आहे? मेडन ॲलन बॉर्डर मेडल, बरोबर. ठीक आहे, त्याला भेटला आहे. पण आपल्यासाठी तो काय होता? पनौती होता आपल्यासाठी, बरोबर. आपल्यासाठी काय होता? तो पनौती होता. आपला वर्ल्ड कप त्याच्यामुळे गेला. पुढं बघा, आता हे थोडंसं तुम्ही वाचून घ्या. तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की यामध्ये काय काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय केलं बघा, 1427 रन ॲक्रॉस फॉर्मॅट, बरोबर. 1427, हे पण लक्षात ठेवा. 1427 हे जरा लक्षात ठेवा. तर आपण याच्यामध्ये काय बघितलं रे? आपण याच्यामध्ये काय बघितलं? ठीक आहे बघा, आपण याच्यामध्ये काय बघितलं, जो रिषभ पंत आहे, रिषभ पंत 27 करोड त्याने घेतल्यात. आणि IPL मधला तो काय आहे? हायेस्ट पेड प्लेयर आहे. हायेस्ट पेड प्लेयर, हे लक्षात ठेवा. रिषभ पंत, त्याचा ॲक्सिडेंट पण झाला होता मध्ये, ते पण तुम्हाला लक्षात थोडं ठेवावं लागेल. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, कारण हे लक्षात राहणार नाही. आपल्याला माहीत असतं की कोहली आहे, किंवा अजून रोहित शर्मा आहे, तेच मोठे मोठे प्लेयर असं वाटतं. पण सगळ्यात हायेस्ट प्लेयर म्हणजे सगळ्यात जास्त कोणाला भेटला आहे तर रिषभ पंत, हायेस्ट पेड प्लेयर. आता पुढचा आहे बघा, पुढचा क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला, तर बघा 30 जानेवारी. आता हा डे महत्त्वाचा आहे. 30 जानेवारी हा डे मर्टियर्स डे. आता हा कशासाठी मर्टियर्स? बघा, डेथ ॲनिव्हर्सरी आहे. कोणाची डेथ ॲनिव्हर्सरी आहे तर महात्मा गांधीची डेथ ॲनिव्हर्सरी आहे. किती तारीख आहे? 30 जानेवारी. लक्षात ठेवा, कारण आता लेटेस्टचे डेज आहेत ते विचारले जाणार, बरोबर. आणि काय करतं ते प्रमोट, काय करतं, नॉन व्हायलन्स अँड पीस प्रमोट करतं. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि हा येईल. आता पुढे आहे बघा, 4 फेब्रुवारी वर्ल्ड कॅन्सर डे. 4 फेब्रुवारीला काय आहे रे? वर्ल्ड कॅन्सर डे, जागतिक कॅन्सर दिवस आहे बघा, जागतिक, बरोबर. हा काय? जागतिक कॅन्सर दिवस आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याची थीम लक्षात ठेवावी लागेल. आता हे तर सगळ्याला माहिती असतं की 4 फेब्रुवारीला काय जागतिक कॅन्सर डे आहे. त्याची थीम पण तुम्हाला विचारली जाते. त्याची थीम आहे युनायटेड बाय युनिक. लक्षात ठेवा, युनायटेड बाय युनिक महत्त्वाची थीम, युनायटेड बाय युनिक.
ते कधी इस्टॅब्लिश वगैरे झालं ते थोडंसं तुम्ही वाचून घ्या. पुढचं आहे बघा 12 मार्च, हे लेटेस्ट तुम्हाला डेज घेतलेत बघा, लेटेस्ट डे 12 मार्च काय आहे, नॅशनल नो स्मोकिंग डे. सगळ्यात महत्त्वाचा आहे हा, पण हा दरवेळेस एक्झामला विचारला जातोय, सारखा प्रत्येक कुठल्या ना कुठल्या एक्झामला तर विचारला जातोय. काय रे 12 मार्च काय आहे, नो स्मोकिंग डे. पुढं काय बघा, इनकरेज पीपल टू क्वाइट स्मोकिंग है ना. आणि फर्स्ट ऑब्झर्व इन, आता हे पण महत्त्वाचं आहे बघा, फर्स्ट ऑब्झर्व इन. एक मिनिट, हायलायटर घेतो मी, हायलायटर घेतो एक बघा. फर्स्ट ऑब्झर्व इन 1984 मध्ये पहिल्यांदा ऑब्झर्व केला. आता हे पण लक्षात ठेवा, हे 1984 वाला आहे ना, हे पण लक्षात ठेवा की पहिल्यांदा कधी ऑब्झर्व केला तो आहे ना. 12 मार्चला तर आहेच नो स्मोकिंग डे, पण कधीपासून तो अंमलात आला किंवा कधीपासून तो डे साजरे करायला लागले तर 1984 पासून, 1984 पासून. आणि इथं पण दिलं बघा, हे सेकंड वेन्सडे ऑफ मार्चमधला कुठला वेन्सडे, सेकंड वेन्सडे. हे पण लक्षात ठेवा, कारण तुम्हाला आता सांगतो कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. तुम्हाला असं नाही की फक्त 12 मार्च नो स्मोकिंग डे असं विचारता येईल, डायरेक्टली असं विचारणार नाहीत तुम्हाला. 12 मार्च हे पण विचारतील की काय पहिल्यांदा ऑब्झर्व कधी केला होता ते पण सांगा. मग तुम्हाला हे सांगावं लागेल की 1984, तुमच्यात हे लक्षात ठेवावं लागेल, असल्या परिस्थितीत लक्षात ठेवावंच लागेल बघा. सेकंड वेन्सडे ऑफ मार्च. पुढे आहे बघा धनतेरस. आता हा सण ध्यानात ठेवा, धनतेरसच्या दिवशी काय झालं बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं, ट्रान्सपोर्ट केलं ऑन ॲडिशनल किती 102 टन्स गोल्ड. किती गोल्ड, 102 टन गोल्ड धनतेरसच्या दिवशी. ही पण लक्षात ठेवा, 102 टन गोल्ड. आता गोल्डच्या किमती खालीवर होतात तुम्हाला माहिती आहे, गोल्ड मध्ये एकदम वरती गेलं तर पिकला, नंतर आता थोडंसं मायनस होत आहे. त्यामुळं हा न्यूजमध्ये आहे, हा क्वेश्चन कशामध्ये आहे, न्यूजमध्ये आहे. त्यामुळे आणि हे कोणी केलं रे, RBI आहे, त्यामुळे बँकेच्या रिलेटेड पण आहे. आणि 102 टन गोल्ड आहे. फ्रॉम कुठे केलं बघा, ट्रान्सपोर्टेड केल्यात कुठून, बँक ऑफ इंग्लंड टू सिक्युअर. कशासाठी रे, तर स्टोरेज फॅसिलिटी सिक्युअर राहण्याची इंडियामध्ये स्टोरेज फॅसिलिटी सिक्युअर राहण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडमधून काय केलेलं आहे, ते ट्रान्सपोर्ट केलेले आहेत. हे लक्षात ठेवा, 102 टन लक्षात ठेवा कुठून केले, बँक ऑफ इंग्लंडमधून केले, हे लक्षात ठेवा. कोणत्या सणाला केले तर धनतेरस. तुम्हाला खाली विचारलं जाईल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 102 टन गोल्ड बँक ऑफ इंग्लंडमधून ट्रान्सपोर्ट केल्यात, तर ते कोणत्या सणाला केल्या. मग तुम्हाला दीपावली वगैरे धनतेरस असं सण तिथं दिले जातील. त्यामुळे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कोणत्या ह्याला तुम्हाला कोणत्या सणाला ते झालं. त्यामुळे सण पण इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. पुढे आहे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब. जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं इनोव्हेशन हब आहे, इनोव्हेशन हब म्हणजे काय रे, ते एक रिझर्व्ह बँकेनेच काढलेली एक हे आहे, म्हणजे त्याच्यासोबतच चालणारी, त्याला इनोव्हेशन हब म्हणतात. इनोव्हेशन हब म्हणजे काय, नवीन गोष्टी इनोव्हेट करणे, त्याला इनोव्हेशन हब म्हणतो. नवीन गोष्टी इनोव्हेट करणे. हॅज क्रिएटेड आर्टिफिशियल इंटेलिजंट. त्याने काय केलं रे, आर्टिफिशियल इंटेलिजंट क्रिएट केलं अँड मशीन. आणि काय केलं, आणि मशीन काय करण्यासाठी, टू लर्निंग मॉडेल नेम म्यूल हंटर. बघा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार केलं, ते कशासाठी तर त्याचं नाव आहे म्यूल हंटर आहे. काय म्यूल हंटर, AI एम्ड डिटेक्टिंग म्यूल अकाउंट्स. हे म्यूल अकाउंट्स आहेत. आता इथं तुम्हाला हे अकाउंट थोडं मी समजून सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. आता वरचीवर लक्षात ठेवू नका, थोडंसं तुम्हाला हे कळायला पाहिजे म्यूल हंटर काय. आता बघा एखादा अकाउंट आहे, एखाद्या कस्टमरचा अकाउंट आहे, तो स्वतः कस्टमर चालवतोय, हे आपल्याला माहीत आहे का नाही, का त्याचा जो कोण आहे तो फ्रॉड करतोय. बरोबर, इथं दिसत नसेल, माझा फोटो दिसत असेल, एक मिनिट. इथं तो जो एखादा फ्रॉडुलंट आहे, तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्या काळामध्ये OTP वगैरे गेला, काय गेला तर लगेच आपले बँक अकाउंट काय होते, खाली होते आत्ताच्या काळात. तर ते फ्रॉड होते का काय होते, त्याला म्यूल अकाउंट म्हणतात. बरोबर, तो कोण चालवतोय, म्हणजे तो कस्टमरच चालवतोय का कोण फ्रॉड व्यक्ती आहे, कोण सायबर क्राईम करणार आहे, तर ते पाहिलं जातं. तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो इनोव्हेशन हब आहे, त्यांनी काय केलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे 2 मॉडेल आहेत, आणि त्याचं नाव काय ठेवलं रे, म्यूल हंटर आहे. म्हणजे ते डिटेक्ट करणार, म्यूल अकाउंट डिटेक्ट करून बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसाठी म्हणजे बँकेसाठी केलेला आहे. हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता पुढं बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेनल्टी लावली. काय केलं बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेनल्टी लावली. कोणावरती पेनल्टी लावली, तर बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज इम्पोज्ड पेनल्टी लावली. कितीची रे, 59.25 lakhs.
लक्षात ठेवा 59.20 लाख कुणाला लावली? साऊथ इंडियन बँक. कुणाला लावली? साऊथ इंडियन बँक. काय केलं तर ड्यू टू नॉन कॉम्प्लियन्स विथ डायरेक्टिव्ज ऑन इंटरेस्ट रेट. इंटरेस्ट रेट तिनं म्हणजे त्या बँकेनं तिच्या मनाने लावला किंवा RBIच्या गाईडलाईन्सप्रमाणे नाही लावला, त्यामुळे त्यांच्या डिपॉझिटवर किंवा त्यांच्या कस्टमर सर्व्हिस स्टँडर्डवरती नाही लावला, त्यामुळे रिझर्व्ह बँक इंडियाने काय केलं? 59.20 हा ही पेनल्टी लावली. त्यामुळे एक लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा बाप आहे सगळ्या बँकेचा. त्यामुळं जर त्याचं कोणीच नाही ऐकलं तर मग तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल. तर त्या बँकेने काय केलं होतं? अशा काही गोष्टी केल्या, इंटरेस्ट रेट वाढवून देणं किंवा कस्टमर म्हणजे जी गाईडलाईन्स आहे रिझर्व्ह बँकेची त्याच्याप्रमाणे नाही चालणं. तर अशा काही गोष्टी केल्या तर काय होणार आहे? तुम्हाला त्याची पेनल्टी भरावी लागणार आहे. पुढे आहे बघा, पुढचा बघा, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब. आता इनोव्हेशन हबच आहे. हा डबल क्वेश्चन आलेला दिसतोय. ठीक आहे, हा तुम्ही वाचून घ्या. डबल क्वेश्चन आला आहे. मिल हंटरचा आपण पाहिलंच होतं बघा पाठीमागच्या वेळेस, तोच क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा, आता येस बँकेने काय केलं बघा. येस बँक हे महत्त्वाचं आहे बरं का. येस बँक पार्टनर्ड विथ वेगा पे. कशा कोणासोबत पार्टनर केले? तर वेगा पे बँकिंग सॉफ्टवेअर. कशासाठी? बँकिंग सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इनोव्हेटर टू लॉन्च हायपर कन्फिगरेबल प्लॅटफॉर्म. एक हायपर कन्फिगरेबल प्लॅटफॉर्म आहे, त्याला काय म्हणतो? क्रेडिट लाईन ऑन UPI. त्याला काय म्हणतो आपण? क्रेडिट लाईन. एक लक्षात घ्या बघा, येस बँकेने काय केलं? वेगा प्लेसोबत काय केलं? पार्टनरशिप केली आणि एक प्लॅटफॉर्म तयार केला. काय? क्रेडिट लाईन ऑन UPI. एवढं लक्षात ठेवा फक्त. येस बँक, वेगा पे, क्रेडिट लाईन ऑन UPI एवढं लक्षात ठेवायचं. आता हे क्वेश्चन का घेतले, कशासाठी घेतले, तर हे खूप विचार करून क्वेश्चन घेतलेले आहेत आणि याच्या पाठीमागं काहीतरी लॉजिक आहे आणि हे लेटेस्टवाले क्वेश्चन आहेत. पुढं आहे बघा, द इंडियन रुपी वीकन. बघा, इंडियन रुपी घसरला फॉर द थर्ड कन्झिक्युटिव्ह सेशन. तिसऱ्या सेशनमध्ये कन्झिक्युटिव्ह. तर फॉलोइंग किती पैशाने? 12 पैशाने. किती पैशाने? 12 पैशाने. आता तू काय म्हणशील? तर 12 पैसे म्हणजे काय येतं सर? पण त्याचा किती मोठा परिणाम पडतो इकॉनॉमीवरती किंवा सगळ्या गोष्टी, ते हळूहळू आपल्याला जाणवतं. टू क्लोज ॲट न्यू ऑल टाईम लो. बघा, ऑल टाईम लो आहे 85.27 अगेन्स्ट द US डॉलर. अगेन्स्ट द US डॉलर ऑल टाईम लो आहे, म्हणजे सगळ्यात जास्त कमी 12 पैशाने कमी झाला. हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एवढंच लक्षात ठेवा की बघा, इंडियन रुपी घसरला कन्झिक्युटिव्ह सेशनमध्ये 12 पैशाने. किती पैशाने? 12 पैशाने. एवढं लक्षात ठेवायचं. आणि किती आहे? 85.25 अगेन्स्ट द US डॉलरच्या अगेन्स्ट. पुढचं आहे बघा, आता हा महत्त्वाचा क्वेश्चन, खूप महत्त्वाचा क्वेश्चन, लक्षात ठेवा. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जी आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, तिनं काय केलं? आशियन डेव्हलपमेंट बँकसोबत साईन केलं. किती? $500 मिलियन आहे, बरोबर. किती डॉलर मिलियन आहे? $500 लोन ॲग्रीमेंट टू. कशासाठी केलं? ग्रीन अँड सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. कशासाठी केलं? एवढंच लक्षात ठेवा, बाकीचं काय वाचायची गरज नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आशियन डेव्हलपमेंट बँक, $500 एवढंच लक्षात ठेवा. किती? 500 मिलियन है ना, डॉलरमध्ये आहे ते. एवढंच. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आशियन डेव्हलपमेंट बँक आणि 500 मिलियन एवढंच लक्षात ठेवा. पुढं आहे बघा, फोनपेनं काय केलं? लॉन्च केलं. काय? डेंग्यू अँड मलेरिया. महत्त्वाचा क्वेश्चन, सगळ्यात महत्त्वाचा. फोनपेनं काय केलं रे? लॉन्च केलं. काय? डेंग्यू आणि मलेरिया. त्याचं काय आहे? इन्शुरन्स आहे प्लॅन स्टार्टिंग कितीने? 59 पर इयर. किती रुपयानं आहे? 59 पर इयर ऑन इट्स प्लॅटफॉर्म. त्याच्या प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपण ते चेक करू शकतो. काय केलं रे? फोनपेनं. कोणी केलं हे विचारलं जाईल. एअरटेल पेमेंट बँकने केलं, फोनपेने केलं, गुगल पेने केलं, या पेटीएम पेमेंट बँकने केलं, कोणी केलं हे विचारलं जाईल. त्यामुळे फोनपे लक्षात घ्या. फोनवरून डेंग्यू आणि मलेरिया हे लक्षात घ्या. फोनवरून डेंग्यू आणि मलेरियासाठी आपल्याला काय लढा देऊ शकतो? त्याच्यासाठी आपण इन्शुरन्स प्लॅन काढू शकतो ₹59 पर इयरसाठी. हे पण लक्षात ठेवा. फोनपे आहे, डेंग्यू आहे आणि मलेरिया, हे दोन गोष्टी स्टार्टिंग आहे ₹59 समजलं? ठीक आहे. पुढे बघा, द इंडियन गव्हर्नमेंट. आता पुढचं काय आहे? द इंडियन गव्हर्नमेंटनं काय केलं? एनहान्सिंग द ई श्रम पोर्टल. जी ई श्रम पोर्टल आहे त्याला एनहान्स केलं. कशासाठी? तर इनकरेज सेल्फ एम्प्लॉयमेंट. एवढं लक्षात ठेवा इथं. द इंडियन गव्हर्नमेंट त्याने एनहान्स केलं. काय? ई श्रम पोर्टल. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन पुढचा, सगळ्यात महत्त्वाचा, खो खो वर्ल्ड कप जे आता 2025 होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा क्वेश्चन 100% येण्याचे दाट चान्सेस आहेत. दाट म्हणजे एकदम दाट. बघा, खो खो वर्ल्ड कप 2025 त्याचा
ब्रँड ॲम्बॅसेडर कोणाला बनवला आहे? तर सलमान खानला बनवला आहे. कोणाला बनवला आहे? सलमान खानला बनवलेला आहे ब्रँड ॲम्बॅसेडर, लक्षात ठेवा. पुढचं आहे बघा, लास्टचे 2 क्वेश्चन आहेत आणि महत्त्वाचे 2 क्वेश्चन आहेत. बघा पुढचे क्वेश्चन काय सांगतात आपल्याला. बघा PM सूर्याघर मुफ्त बिजली योजना काय आहे? PM सूर्याघर मुफ्त बिजली योजना आहे, मुफ्त बिजली योजना. 1.45 CR रजिस्ट्रेशन, त्याच्यासाठी किती रजिस्ट्रेशन झाले तर हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. 1.45 करोड 1.45 करोड रजिस्ट्रेशन झालेले आहेत. आता हे खालचं थोडंसं तुम्ही वाचून घ्या, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. 1 करोड रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन आहे, रेसिडेन्शियल सेक्टर फायनान्शियल 27, बजेट अलोकेशन आहे त्याचं 75 करोडपर्यंत जवळपास. तर रजिस्ट्रेशन किती आहे टोटल बघा 1.45. आता आपण वरती पाहिलं ॲप्लिकेशन किती रिसिव्ड झाले तर 26.38 लाख ॲप्लिकेशन सबमिटेड आत्ताशी झालेत आणि 6.34 लाख रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन अचिव्ड आतापर्यंत झालेत. हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, हे लक्षात ठेवा. किती? 1.45. आता पुढचा आणि लास्ट क्वेश्चन बघा आजचा. दिल्ली गव्हर्नमेंटनं काय केलं रे? अनाऊन्स केलं. काय अनाऊन्स केलं? संजीवनी योजना. कोणती योजना? आता संजीवनी म्हणलं एक लक्षात ठेवा, ही बुजुर्ग लोकांसाठी असणार किंवा सिनियर सिटीजन लोक, बरोबर. कोणासाठी? संजीवनी एक लक्षात ठेवा. कोणी? दिल्ली गव्हर्नमेंट, संजीवनी. आणि अरविंद केजरीवाल ते काय आहेत? आपचे नॅशनल कन्व्हेनर आहेत. लॉन्च केलं त्यांनी संजीवनी योजना फॉर सिनियर सिटीजनसाठी. कोणत्या सिनियर सिटीजन? तर 60+ इयर. दिल्लीमध्ये फ्री मेडिकल ट्रीटमेंट द्यायची त्यांना प्रोव्हाइड केली जाईल गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट हॉस्पिटल विथ नो अप्पर लिमिट ऑन ट्रीटमेंट कॉस्ट. म्हणजे त्याची अप्पर लिमिट नसणार ट्रीटमेंट कॉस्टची, बरोबर. दिल्लीचा आत्ता CM कोण आहे? तर रेखा गुप्ता आहे, बरोबर. तर आता ते चेंज झाले, हे पण लक्षात तुमच्या राहिलं पाहिजे. हे क्वेश्चन तुम्ही बघताय किंवा बघितलं असेल, 1-2 रिव्हिजन करा, 1-2 वेळा हा व्हिडिओ बघा आणि यातले क्वेश्चन 99% येण्याची दाट तुम्हाला मी शक्यता सांगतो. नंतर तुम्ही पस्तावचाल की सर आम्ही पाहिलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळं थोडंसं तुमच्या एंडने व्यवस्थित बघून जावा, तर तुम्हाला याचा चांगलाच फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ. थँक्यू.